नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील वनरक्षक आणि वनसेवक या भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्रामध्ये वनरक्षक आणि त्यानंतरनं वनसेवक पदासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठीची जाहिरात येणार आहे आणि त्या संदर्भात शासन निर्णयसुद्धा परिपत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे. तर वनरक्षक पदासाठी जवळपास 966 रिक्त पदांची माहिती समोर आली आहे. मात्र मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, ही माहिती सध्या उपलब्ध माहितीनुसार म्हणजे जी यामध्ये शासन निर्णय जो आकृतीबंध जाहीर झाला आहे त्यानुसार रिक्त पदांची आकडेवारी आहे. अंतिम पदसंख्या, त्याचा पात्रता आणि अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये पुढील अधिकृत जाहिरात आल्यानंतरनं निश्चित माहिती समजू शकते. तत्पूर्वी आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतची माहिती जाणून घेऊयात. नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात वनरक्षक भरती 2026. वनरक्षक पदासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला आणि पुरुष उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची संधी हे मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण अशी असणार आहे. वनरक्षक पदासाठी जवळपास 966 रिक्त पदांचा यामध्ये उल्लेख झालेला आहे. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे, धुळे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध भागातील रिक्त पदांचा समावेश आहे. तर या माहितीनुसार वनरक्षक पदासाठीची जाहिरात ऑक्टोबरमध्ये म्हणजे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर नंतरनं ही जाहिरात येणार आहे. पण तरीसुद्धा हे अधिकृत नाही आहे. या अगोदरसुद्धा येऊ शकते किंवा थोडीशी लेटसुद्धा होऊ शकते. आता वनरक्षक पदासाठीची जी लेखी परीक्षा घेतली जाईल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा लेखी परीक्षेचा. तर मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेमध्ये एकूण 60 प्रश्न असतील. 60 प्रश्नांसाठीची ही परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण 120 गुणांचा पेपर असेल. यामध्ये 4 विषय असतील. सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न, मराठी व्याकरण 15 प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न. म्हणजेच प्रत्येक विषयाला समान महत्त्व हे दिलं जाईल. परीक्षेसाठी 1 तास 30 मिनिटांचा कालावधी असणार आहे. परीक्षा सोडवण्यासाठी 60 प्रश्नांसाठी. विशेष म्हणजे या पॅटर्ननुसार गणिताचा विषय नसल्याचं हे सांगितलं जात आहे. तरीसुद्धा नकारात्मक गुणांकनसुद्धा नसणार आहे. आता ही सध्याची अपडेट आहे. परीक्षा कोण घेत आहे यावर ते अवलंबून असणार आहे. जर का TCS IBPS घेतील तर या पद्धतीने हा पॅटर्न असेल. मात्र MPSCकडे जर परीक्षा गेली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तर गेली तर पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत जाहिरात हे खूप महत्त्वाचे असणार आहे. तरीसुद्धा अभ्यासक्रम हा त्याच पद्धतीचा असेल आणि उमेदवार आता सध्याच्या पॅटर्ननुसार तयारी त्यांची सुरू ठेवू शकतात. त्यामुळे पाहू शकता अधिकृत जाहिरातीमध्ये हे GMD आहे महत्त्वाचे असणार आहेत. आता ग्राउंड टेस्ट यामध्ये जास्त बदल होणार नाही आहेत. याच पद्धतीची मैदानी असेल. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये फक्त लेखी परीक्षा पास होणं पुरेसं नाही आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी म्हणजे ग्राउंड टेस्ट हे महत्त्वाचे असणार आहे. आणि या माहितीनुसार पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर धावणे, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर धावण्याची चाचणी ही असणार आहे. पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे 17 मिनिटात पूर्ण केल्यास जास्तीत जास्त 80 गुण हे मिळण्याची शक्यता आहे, मिळतात. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर धावणं 12 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यास 80 गुणांपर्यंत गुण हे दिले जातात. वेळ वाढत गेल्यास तसेच गुणसुद्धा तुमचे कमी होत जातात. म्हणून तुमची फक्त पुस्तकं घेऊन अभ्यास करू नका. त्याचबरोबर आत्तापासूनच तुमची रनिंग, धावण्याचा सरावसुद्धा ठेवा. आता उंची हे किती आवश्यक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर. अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी पुरुषांसाठी 152.5 सेंटीमीटर आणि महिला 145 सेंटीमीटर आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी छाती 79 सेंटीमीटर, विस्तार 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. वयोमर्यादा वनरक्षक पदासाठी सामान्य उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी सुमारे 5 वर्षाची वयोमर्यादा
म्हणजे सवलत असेल 18 ते 32 वर्षापर्यंत यामध्ये असणार आहे. आता यानंतर वनसेवक भरतीबाबत सुद्धा जाणून घेऊयात. तर वनसेवक भरतीबद्दल महत्त्वाचे अपडेट म्हणजे हे पद जे आहे गड्ड संवर्गातील पद असणार आहे आणि या पदासाठी सुद्धा 10वी-12वी उत्तीर्ण पात्र असले उमेदवार जे आहे हे पात्र असतील. 12वीपेक्षा जास्त सगळ्यात महत्त्वाची ही अट आहे. 12वीपेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या पदासाठी पात्रता नसणार आहे. म्हणजे या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही आहेत. त्याचबरोबर या पदाचं वेतन 15 ते 47,600 इतकं असेल. वनसेवक पदासाठी लेखी परीक्षा हे होणार आहे. मात्र या परीक्षेचा अंतिम अभ्यासक्रम स्पष्ट असं नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये वनसेवक भरतीची अधिकृत जाहिरात आल्यानंतर अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत हे निश्चित होईल. आता या पदासाठी तयारी कशी करू शकता? तर मित्रांनो, जर तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर आजपासूनच तयारी सुरू करा. विशेषतः 2023 मध्ये झालेल्या वनरक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या सोडवा. वेगवेगळ्या शिफ्टचे पेपर मिळत असतील तर सर्व शिफ्टचे प्रश्नपत्रिका अभ्यासा. तसेच 2019 मध्ये उपलब्ध प्रश्नपत्रिका सुद्धा सराव करा. फक्त प्रश्नांची उत्तरं पाठ नको करू. कोणत्या विषयातून प्रश्न वारंवार विचारले गेले, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आले, TCS पॅटर्नमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास करा. कारण जास्तीत जास्त शक्यता ही TCS कडून परीक्षा घेण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कारण त्या पद्धतीने सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या 4 विषयांवर समान लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड टेस्टची तयारी हे दररोज ठेवा. शेवटच्या महिन्यावर ही सोडू नका. रोज थोडं थोडं रनिंग आणि हळूच तुमचा वेग जो आहे हा वाढवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप असेल, यूट्यूबवर असेल, चुकीची माहिती वनरक्षक वनसेवक पदाबद्दल येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. फक्त आणि फक्त अधिकृत अपडेटकडे लक्ष द्या. वनरक्षक भरतीमध्ये जी मोठी आव्हानं आहेत, पहिलं म्हणजे लेखी परीक्षा, दुसरं म्हणजे ग्राउंड टेस्ट. ही दोन्हीची तयारी तुम्हाला सुरू ठेवणं आवश्यक आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये सुरुवातीलाच या जाहिराती, मेघा भरतीसाठीच्या जाहिराती येण्याची शक्यता आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.